आली रे पहाट झाली, शाळा अन घरात आली, नवतेचे गाणे गाऊया चला. किलबिलत्या पाखरांना ज्ञानाचे पंख लावू, विद्येचा दारी फुलवूया मळा. नव्या युगाची ही गंगा ज्ञानाची ही आली रे आली घरा. माझा टीव्ही माझी शाळा, माझा टीव्ही माझी शाळा, माझा टीव्ही माझी शाळा. नमस्कार, मी शंकर यादव, प्रभारी प्रशासन अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती करवीर, जिल्हा परिषद कोल्हापूर. मी आपणासमोर कोविड-19च्या या महामारीच्या कालावधीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज आपणाला माहिती आहे की शाळा बंद परंतु शिक्षण चालू हा उपक्रम महाराष्ट्र शासनामार्फत सुरू आहे. त्या अंतर्गत आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. या उपक्रमांतर्गत अँड्रॉइड मोबाईलच्या द्वारे ऑनलाईन शिक्षण आम्ही देतो आहोत. काही ठिकाणी समूह अध्यापन प्रक्रिया आम्ही राबवत आहोत. काही ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ग्रहभेटी घेतल्या जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही नवीन शैक्षणिक मालिका कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व पंचायत समिती शिक्षण विभाग करवीर, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या माध्यमातून आम्ही नव्याने शैक्षणिक मालिका आपल्यासमोर चॅनेल यसच्या आपल्या या लोकप्रिय चॅनेलवरून, चॅनेल बी या आपल्या लोकप्रिय चॅनेलवरून आपणासमोर आम्ही घेऊन येतो आहोत. या शैक्षणिक मालिकेचं नाव आहे माझा टीव्ही माझी शाळा. मित्रो, या निमित्ताने मी आपणाला सांगू इच्छितो की इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये 1ली ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उर्दू माध्यमासहित आम्ही नियमित अध्यापन करणार आहोत आणि इयत्ता 8वीचं शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. मी या निमित्तानं सर्व विद्यार्थी मित्रांना, शिक्षक बंधू भगिनींना आणि पालक मित्रांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना या शैक्षणिक मालिकेचा माझा टीव्ही माझी शाळा या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपला टीव्ही आपण आपल्या शैक्षणिक विभागामार्फत दिलेल्या वेळापत्रकानुसार आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा, ही आपल्यासमोर मी विनंती करतो. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी व सर्व मान्यवर वरिष्ठ अधिकारी यांचं बहुमोल असं मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळालेली आहे. याच्याबरोबरच मी अजून अभिमानानं आपल्यासमोर सांगू इच्छितो की कोल्हापूर महानगरपालिकाकडील प्राथमिक शिक्षक व पंचायत समिती करवीरकडील प्राथमिक शिक्षक यांनी अतिशय आनंदानं या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील जो पहिला पेपर आहे त्यामध्ये मराठी विषयासंदर्भात जे प्रश्न येतात त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मराठी विषयासाठी या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न येतात आणि हे 25 प्रश्न 50 गुणासाठी असतात आणि या 25 प्रश्नासाठी साधारणपणे आपल्याला 30 मिनिटांची वेळ असते. पण त्याच्याही अगोदर हे प्रश्न सुटत असतात. फक्त 7 ते 8 प्रश्न आपल्याला अवघड असतात, बाकीचे मध्यम आणि सोपे असतात आणि ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता येतात. फक्त काळजी घेतली, व्यवस्थित वाचन केलं आणि पर्याय नीट पाहिले तर आपल्याला पैकी मार्क याच्यामध्ये मिळवता येतात. फक्त काळजीपूर्वक वाचन आणि पर्यायांचं नीट वाचन आणि आकलन या जोरावर आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतोय. त्यानंतरचा जो भाग येतो व्याकरणाचा भाग येतो. परीक्षेमध्ये व्याकरणामध्ये कार्यात्मक व्याकरण असं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो शब्दांच्या 4 जाती 5वी जाती आहेत. त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. त्यातलं नाम म्हणजे काय
तर आपल्याला प्रत्यक्ष दिसणारी किंवा न दिसणारी वस्तू, व्यक्ती, घटना, प्रसंग याला ठेवलेलं जे नाव असते त्या नावाला नाम म्हणतात. आता दिसणारी वस्तू म्हणजे काय? उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये पट्टी आहे, ही दिसणारी वस्तू आहे, याचं नाव पट्टी. आणि न दिसणारी वस्तू आपण परी म्हटलं तर परी आपल्याला दिसत नाही, म्हणजे अमूर्त आहे त्याला म्हणतो आपण, न दिसणारी, त्याचंही नाव आपल्याला कळायला पाहिजे. एखादा गुण असतो, त्या गुणाचं नाव सुद्धा असतं, हुशारी, प्रामाणिकपणा, हे जे गुण आहेत त्याचंही नाव असतं, तेही आपल्याला कळलं पाहिजे. किंवा एखादी घटना घडली, अपघात झाला म्हणतो आपण, त्यात अपघात हे नाव आहे, तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात काय येतं की व्यक्तींची नावं येतात, फुलांची नावं येतात, फळांची नावं येतात, पण जे आपल्याला दिसत नाही, जे आपल्या डोळ्यासमोर येत नाही, उदाहरणार्थ गुण असतात, एखाद्याचे भाव असतात, त्याला दिलेली नावं आपल्या समोर येत नाहीत किंवा आपल्याला ती ओळखता येत नाहीत, तेव्हा आपण ते लक्षात घेऊया. या ठिकाणी सौंदर्य, माधुर्य याच्यामध्ये सौंदर्य, माधुर्य, मित्रत्व, शत्रुत्व, शूरता, नम्रता, गोडवा, गुलामगिरी, दादागिरी, याच्यात आपल्याला ही नावं दिलेली आहेत, ही नावं आहेत हे ओळखायला पाहिजे, कारण याच्यामध्ये गुण किंवा भाव दाखवलेला असतो. तर सौंदर्य, सुंदर दिसणं त्याला सौंदर्य म्हणतात. माधुर्य म्हणजे गोड असणं, त्याला माधुर्य म्हणतात. आणि त्व प्रत्यय लावून काही असतात, शेवटी त्व लावलेलं असतं. मित्रत्व, शत्रुत्व, गुरुत्व, लघुत्व असे शब्द याच्यामध्ये येतात, त्व लावलेले शेवटी. त्याच्यानंतर काहींना ता लावलेलं असतं, शूरता, नम्रता या पद्धतीचे प्रश्न. त्याच्यानंतर गोडवा, काहींना गिरी असं लावलेलं असतं, गुलामगिरी, दादागिरी, काहींना ई लावलेलं असतं शेवटी, आपुलकी, माणुसकी असे शब्द असतात. तर या पद्धतीचे जे भाव दाखवणारे शब्द आहेत, आपल्या मनातले भाव किंवा धर्मवाचक आपण म्हणतो त्याला, तर हे नाम आपण या प्रकारची नामं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाबद्दल विषय, नामाऐवजी येणारा शब्द, नामाऐवजी येणारा शब्द किंवा नामाबद्दल येणारा शब्द त्याला आपण सर्वनाम म्हणतो. राम सकाळी उठला, रामने आंघोळ केली असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो? त्याने आंघोळ केली. म्हणजे राम पुन्हा पुन्हा आपण वापरत नाही, तर त्याच्याऐवजी आपण वेगळा शब्द वापरतो आणि त्याला सर्वनाम म्हणतात. आता हे सर्वनाम काय, कोणती कोणती असतात? तर आपल्या स्वतःसाठी आपण काही सर्वनामं वापरतो. स्वतःसाठी मी वापरतो, सगळ्यांना मिळून आम्ही वापरतो, दुसऱ्यासाठी तू, तुम्ही वापरतो, आणि तिसऱ्यासाठी आपण काय वापरतो? तो, ती, ते. तो गावी गेला, ती गावी गेली, ते गावाला गेले. आपण दोघं बोलत असताना तिसऱ्याचा उल्लेख करत असताना आपण या सर्वनामांचा वापर करतो. त्याच्यानंतर अनेक वचनी रूप आपण वापरतो, त्या, आणि दाखवण्यासाठी काही सर्वनामं वापरतो, हा, ही, हे, जो, तो, हा फळा, किंवा ते, ते, त्या. त्याचबरोबर जो, तो, जो करील तो भरील, याच्यामध्ये जो आणि तो किंवा ज्याला, त्याला या पद्धतीचे आपण सर्वनामं वापरतो. त्याच्यानंतर प्रश्न विचारण्यासाठी आपण काही शब्द वापरतो, कोण, काय, कोठे. हे प्रश्न सुद्धा, प्रश्नवाचक जे शब्द आहेत ती सुद्धा सर्वनामच असतात. आणि सर्वांमध्ये जास्त आपण चुकतो ते म्हणजे आपण आणि स्वतः. वाक्यामध्ये आपण आणि स्वतः हे जर असतील तर ती सर्वनामच असतात. तर या पद्धतीनं आपण सर्वनाम ओळखत असताना या खालच्या शब्दांच्याकडे जास्त लक्ष द्या. कोण, काय, आपण, स्वतः ही सर्वनामं असतात आणि परीक्षेमध्ये ही सर्वनामं विचारली जातात. त्याच्यानंतरचा भाग येतो विशेषण. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. हा नामाच्या अगदी जवळ असतो, पुढच्या बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला. उदाहरणार्थ आपण मुलगा हे नाम घेतलं तर त्याच्या पुढे येतं हुशार मुलगा किंवा मुलगा हुशार आहे, त्याच्या पाठीमागे येतं. म्हणजे नामाच्या जवळ असं विशेषण येतं, नामाचं वर्णन त्याच्यामध्ये असतं. इथं आपण बघूया काही
नामं आपण बघूया कोणकोणत्या विशेषण कोणकोणत्या प्रकारचे असतात. सुंदर, याच्यामध्ये गुण दाखवलेला असतो. सुंदर फुले आपण म्हणतो, म्हणजे फुलांचा गुण दाखवला सुंदर, किंवा संख्या पण दाखवलेली असते. 5 बोटे आपण म्हणतो, संख्या दाखवलेली असते. पहिला चौपट असा क्रम दाखवलेला असतो. पहिला, त्याच्यानंतर चौपट, 10 पट, त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा आपण एखादी गोष्ट घडत असते त्याला आपण 1-1 वेळा, 2-2 वेळा असं म्हणतो. त्याच्यामध्ये 1-1, 2-2, आणि काही वेळेला आपल्याला किती मुलं आहेत हे कळत नाही, त्याला अनिश्चितपणा दाखवण्यासाठी आपण म्हणतो सर्व, काही, अशा पद्धतीचे शब्द याच्यामध्ये असतात. आणि या गोष्टींच्याकडे आपण लक्ष जर दिलं, याच्यामध्ये सर्व आणि काही ही सर्व विशेषण आहेत, याकडे आपण विशेषानं लक्ष दिलं पाहिजेत. त्याचबरोबर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला क्रियापदाची गरज असते. वाक्यामध्ये क्रियावाचक शब्द जो असतो, तर त्या क्रियावाचक शब्दाला आणि अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. इथं जर आपण म्हटलं महेश जोरात, तर आपल्याला काही कळत नाही, पण महेश जोरात पळाला म्हणजे पुढची क्रिया त्यानं काय केली ते कळतं. अशा या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. आणि या वाक्यामध्ये पळाला हे काय आहे, क्रियापद आहे. त्याच्यानंतर मुले मैदानावर खेळू लागली, इथं आपण चुकण्याची शक्यता असते. आपण लागली एकच क्रियापद समजत असतो, पण याच्यात क्रिया आहे खेळणे, आणि त्याला जोडून लागली हा शब्द आलेला आहे. खेळू लागली, हे दोन्ही मिळून क्रियापद तयार झालं. त्याच्यानंतर आपण दुसऱ्याकडून एखादी कृती करून घेतो. इथं आई मुलाला हसवते म्हणजे मुलाकडून कृती करून घेते, तर याच्यामध्ये सुद्धा हसवते हे काय आहे, क्रियापद आहे. त्याच्यानंतरचा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे लिंग. ज्या शब्दामुळे आपल्याला पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा किंवा या दोन्हींचाही बोध होत नाही, असे शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजेत, ते म्हणजे लिंग ओळखणे म्हणतात. त्याच्यामध्ये आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग असे 3 भाग आहेत. एखादा शब्द पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे हे कसं ओळखायचं, तर त्या शब्दापूर्वी आपल्याला तो लावायला पाहिजे. मुलगा म्हटलं की आपण त्याच्या पाठीमागं जर तो लावला तो मुलगा. खडू म्हटलं की त्याच्या पाठीमागं आपण काय बसतं, यातलं तो बसतं का ती बसतं का ते बसतं, तर तो खडू. ज्यावेळी त्याच्या पाठीमागं तो हा शब्द लागतो त्यावेळी ते पुल्लिंग असतं. त्याच्यानंतर स्त्रीलिंग रूप ओळखायचं झालं तर आपल्याला त्याच्या पाठीमागं ती लागायला पाहिजे. उदाहरणार्थ शाळा, ती शाळा. आणि ते जर लागत असेल तर ते पुल्लिंगही नाही आणि स्त्रीलिंगही नाही, त्याला नपुसकलिंग म्हणतात. उदाहरणार्थ मूल, ते मूल. पण इथं एक लक्षात घ्यायचं की काही वेळेला आपल्याला वाक्यामध्ये अनेक वचनी शब्द आलेला असतो आणि त्याचं लिंग ओळखायला सांगितलेलं असतं. उदाहरणार्थ जंगलामध्ये खूप झाडे आहेत आणि त्याच्यामध्ये झाडे या शब्दाला खाली अधोरेखित केलेलं असतं आणि झाडे या शब्दाचं लिंग ओळखा. मग आता आपण काय करतो की त्याला तो, ती, ते लावून बघतो. झाडे या शब्दाला आपण काय लावतो, ती लावतो, आणि ती लावलं की ती झाडे, मग आपण स्त्रीलिंगी लिहितो. पण तो आपला पर्याय चुकतो, कारण अनेक वचनी नामाचं आपण एक वचन करायला पाहिजे. झाडेचं एक वचन करायचं झाड, आणि त्याला लावून बघायचं की तो लागतं का ती लागतं का ते लागतं. झाड याच्या पाठीमागं तो झाड आपण म्हणत नाही, ती झाड आपण म्हणत नाही, ते झाड म्हणतो. ते झाड म्हणजे नपुसकलिंग आहे. या पद्धतीनं आपण अनेक वचनी नामाचं जर आपल्याला लिंग ओळखायचं झालं तर अनेक वचनी नामाबद्दल त्याचं एक वचन करायचं आणि त्याच्या पाठीमागं आपण तो, ती, ते हे लावायचं, म्हणजे आपल्याला स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे का नपुसकलिंग आहे हे कळतं. त्याच्यानंतर आपण जे आपले शब्द चुकतात ते आपण जरा बघायचे. पर्यायामध्ये फसवलेलं असते आपल्याला, आणि
त्यामुळं आपले चुकतो, आपण फसवलेला पर्याय बरोबर लिहितो. उदाहरणार्थ आता इथं बघा, कोकिळ आणि कोकिळा याच्यात आपण नक्की फसतो, कारण आपण फक्त कोकिळा हा शब्द वाचलेला असतो, कोकिळ हा शब्द वाचलेला नाही आहे बऱ्याच वेळा, आणि ती कोकिळ म्हणतो आणि तो कोकिळा म्हणतो. पण याच्यामध्ये कोकिळ हा पुल्लिंग आहे, तो कोकिळ आणि ती कोकिळा, या पद्धतीनं आपल्याला कुठं फसवलंय ते बघायला पाहिजे. त्याच्यानंतर कवी आणि कवयित्री हे दोन शब्द आहेत, इथं सुद्धा फसवलेलं असते, कारण कवीमध्ये व ला पहिली वेलांटी आहे आणि याच्यामध्ये कवयित्री य ला पहिली वेलांटी आहे आणि इथं कवीमध्ये व ला दुसरी वेलांटी आहे. तर कवयित्रीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, य ला पहिली वेलांटी, पण उतार पर्यायात देत असताना पहिला जो पर्याय असतो तो त्याच्यामध्ये कवयित्रीमध्ये य ला दुसरी वेलांटी दिली जाते, परत तिसरा नाहीतर चौथा पर्याय हा दिला जातो कवयित्री, आणि मग आपण पहिल्यांदा काय करतोय, कवीचं कवयित्री वाचलेलं असते आणि पहिलाच पर्याय आपला इथं चुकत असतो, कारण इथं दुसरी वेलांटी दिलेली असते. आणि ही वेलांटी जर आपण नीट काळजीपूर्वक बघितली नाही तर आपण तिथं फसतो, इथं चूक होण्याची शक्यता असते. कायमपणे येणारा शब्द म्हणजे विद्वान आणि विदुषी. परीक्षेला हे पाठच करावे लागेल तुम्हाला. विद्वान आणि विदुषी, श्रीमान, श्रीमती, विळा, विळी, इथं एक चुकतो आपण, बोकड, शेळी. त्याच्याऐवजी आपण इथं प्रश्न कसा येतोय बघा परीक्षेमध्ये, की बोकड या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द शोधा आणि पर्याय लिहा. मग पहिलाच पर्याय असतोय बोकड, बोकडीन, मग आपण तसंच लिहितोय बोकड, बोकडीन, पण इथं आपली चूक होते. तर बोकड याचं विरुद्ध लिंगी रूप आहे शेळी. त्याच्यानंतर युवकचं पण तसंच होतं, युवक युवकी करतो, युवक युवकी, पण युवक युवती व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर एडका आणि मेंढी, एडका म्हणजे बकरा, ते एडका आपल्याला माहित पाहिजे, एडका, मेंढी, खोंड, कालवड, बोका, भाटी, नर्तक, नर्तिका, लोटा, लोटी, गवळी, गवळीन करतो आपण, पण गवळण म्हणायला पाहिजे त्याला, गवळी, गवळण, विधूर, विधवा, महोदय, महोदया. मुलांनो, आपण पुढचा घटक बघणार आहोत तो म्हणजे वचन. वचन म्हणजे काय, तर वस्तू एक आहे की अनेक आहेत हे त्या शब्दावरून आपल्याला कळतं, त्याला वचन म्हणतात. एक असेल तर त्याला एक वचन म्हणतात, अनेक असतील तर अनेक वचन, किंवा दुसरा शब्द त्याला आहे बहुवचन. आणि दोन्हीमध्ये सुद्धा एखादा शब्द बसतो, एक वचनमध्ये पण बसतो आणि अनेक वचनमध्ये पण बसतो, त्याला उभयवचन म्हणतात किंवा उभयवचनी शब्द असं म्हणतात. आता आपण हे तिन्ही प्रकार बघायचे आहेत. पहिला जो शब्द आहे तो उंदीर, हा हमखास परीक्षेला येतो आणि त्याचं अनेक वचन आपण उंदरे असं लिहितो. उंदीरचं अनेक वचन उंदरे असं होत नाही, तर एक उंदीर अनेक उंदीरच होतं. म्हणजे हा एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे, आणि उभयवचनी असा हा शब्द आहे. वाघ, वाघ, एक वचन आणि अनेक वचनामध्ये हा तोच शब्द बसतो. बैल, बैले करतो आपण, पण इथं चुकतो आपण, बैलचं अनेक वचन बैलच, एक बैल अनेक बैल, म्हणजे हे शब्द जे आहेत हे उभयवचनी शब्द आहेत. त्याच्यानंतर आपण विहीर आणि विहिरी याच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायचं आहे. विहीर हे एक वचन आहे आणि विहिरी हे अनेक वचन आहे. पण काही वेळेला काय फसवलं जातं यात, तर विहिरी लिहिलेला असतो शब्द, पण ह ची वेलांटी दुसरी दिलेली असते, आणि त्यामुळं आपण इथं फसतो की पहिला पर्याय जर ह ची दुसरी वेलांटी असेल आणि विहिरी असा दिलेला असेल तर आपण पहिला पर्याय लिहून मोकळं होतो आणि तिथं आपण फसतो. तेव्हा इथं बारकाईनं आपण बघितलं पाहिजे की विहीरचं अनेक वचन करताना ह ची वेलांटी पहिली पाहिजे. रजई, रजया,
सासू सासवा या पद्धतीचे काही शब्द असतात. दृष्टीचा हमखास आपण पसतो. दृष्टीसाठी आपण दृष्ट्या असं म्हणतो, पण दृष्टीचं अनेक वचन दृष्टीच असतं. युती, एक युती, अनेक युत्या नाही, अनेक युती. त्याचबरोबर जाऊ, जावा, उवा या पद्धतीनं आपण अनेक वचन केले पाहिजे. आणखी एक चुकणारा शब्द म्हणजे खेडे. एक खेडे, अनेक खेडी. आणि हमखास येणारा प्रश्न म्हणजे केळे आणि केळी. एक केळे आणि अनेक वचनी शब्द केळी. पण आपण काय करतो, एक केळ म्हणतो आणि अनेक केळी म्हणतो, पण हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये एक केळे आणि अनेक केळी या पद्धतीनं आपण वचन हा घटक सोडवताना बारीक सारीक चुका टाळल्या पाहिजेत. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती मराठी या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. आपण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी इयत्ता 1पासूनच करत असतो. यामध्ये व्याकरण अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल शब्द, लेखक, कवी यांची टोपण नावे इत्यादींचा समावेश होतो. पण सर्वात महत्त्वाचं काय असतं, जेव्हा आपण परीक्षेला सामोरे जातो तेव्हा प्रश्न नीट वाचणं, त्याचे चारीच्या चारी पर्याय अचूक वाचणं आणि मग उत्तर शोधणं. तर आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला आहे, लांडगा हा जंगली प्राणी आहे. वाक्यातील विशेषण ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर शब्दांच्या जाती 4 आपण शिकलेलो आहोत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तर वाक्यात काय विचारलेलं आहे, तर विशेषण विचारलेलं आहे. तर आपल्याला इथे विशेषणची व्याख्या माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती देतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. वाक्यात लांडगा हे नाम आलेलं आहे, प्राण्याचं नाव आहे. नाव म्हणजे नाम, हे लांडग्याबद्दल सर्वनाम म्हणून वापरलेला आहे. तर प्राणी हाही शब्द नाम आहे. आणि जंगली हा शब्द काय करतो, लांडगा कसा प्राणी आहे, तर जंगली आहे. म्हणजे इथे जंगली हा शब्द विशेषण आहे. ऑप्शन नंबर 4 जंगली हे उत्तर आलं पाहिजे. प्रश्न दुसरा आहे, डावीकडे दिलेल्या शब्दाचा समानार्थी नसणारा. तर इथं आपल्याला महत्त्वाचं आहे समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून शोधा. शब्द आपल्याला दिलेला आहे सूर्य. तर सूर्याला समानार्थी नसणारा शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. शब्द पहिला दिलेला आहे सविता. सविता हा शब्द सूर्यासाठी समानार्थी आहे. दुसरा शब्द आहे भास्कर. भास्कर म्हणजे पण सूर्य. तिसरा शब्द आहे आदित्य. आदित्य हेही सूर्याला पर्यायी नाव आहे. आणि चौथा शब्द आहे सुधाकर. तर सुधाकर आपण चंद्रासाठी शब्द वापरतो. म्हणून समानार्थी नसणारा शब्द हा ऑप्शन नंबर 4 सुधाकर येणार आहे. प्रश्न तिसरा आहे, वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आपल्याला इथं वाक्प्रचार दिलेला आहे उत्तेजन देणे. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे आनंद देणे, दुसरा आहे प्रोत्साहन देणे, तिसरा आहे धीर देणे आणि चौथा आहे मदत करणे. तर उत्तेजन देणे यासाठी अचूक पर्याय आपल्याला या 4 पर्यायातून निवडायचा आहे. तर उत्तेजन देणे म्हणजे आनंद देणे येतं का, तर नाही. उत्तेजन देणे आणि आनंद देणे यामध्ये अर्थाचा फरक आहे. उत्तेजन देणे, प्रोत्साहन देणे, तर हो, उत्तेजन देणे म्हणजेच प्रोत्साहन देणे, पाठिंबा देणे. पुढचे दोन्ही ऑप्शन बघूया आपण. धीर देणे, आधार देणे, मदत करणे, हात देणे. त्यामुळे इथं योग्य अर्थाचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे. तर तो 2 येणार आहे. उत्तेजन देणे म्हणजेच प्रोत्साहन देणे. पुढील प्रश्न बघूया आपण. इथे एक शब्द दिलेला आहे. शब्द आहे पुस्तके. पुस्तके या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन्स आहेत स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, पुल्लिंग आणि यापैकी नाही. जेव्हा असा प्रश्न येतो की एखाद्या शब्दाचे लिंग ओळखा, दिलेला शब्द जर अनेक वचनामध्ये असेल तर आपण प्रथम तो शब्द एकवचनी करून घ्यावा. आता पुस्तके आहे तर आपण काय म्हणतो एक वचन करताना, पुस्तक. तर आपण पुस्तकाला कसं संबोधन लावतो, ते पुस्तक. ते पुस्तक म्हणजे
पुस्तकाचं लिंग नपुसकलिंग हे येणार आहे. इथं हा नियम लक्षात ठेवला की अनेकवचनी शब्दाचे एकवचन करून मग त्याचं लिंग आपण ठरवायचं असतं. पुढील प्रश्न आहे बघा, चुकीची जोडी ओळखा. चुकीची, इथं हा शब्द आपण लक्षात घ्यायचा आहे. तर पर्याय दिलेले आहेत 4. पहिला पर्याय आहे वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर. हा पर्याय इथे बरोबर आहे. वाचन प्रेरणा दिन हा आपण 15 ऑक्टोबर रोजी साजरा करतो. दुसरी जोडी आहे शिक्षण दिन. त्याची तारीख दिलेली आहे 5 सप्टेंबर. तर बघा, शिक्षण दिन हा आपण नेहमी 11 नोव्हेंबर रोजी साजरा करतो आणि शिक्षक दिन आपण 5 सप्टेंबर या दिवशी साजरा करतो. यामुळे इथे चुकीची जोडी ऑप्शन नंबर 2 ही येणार आहे. पर्याय 3 आहे बालदिन. तर बालदिन 14 नोव्हेंबर. तर हाही पर्याय इथं योग्य आहे, कारण बालदिन म्हणजे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आपण तो साजरा करतो. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. तर ही जोडी अचूक आहे. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन दरवेळेला 26 जानेवारी या दिवशी साजरा करतो. त्यामुळे चुकीची जोडी येणार आहे शिक्षण दिन 5 सप्टेंबर. पुढील प्रश्न आहे, 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरावे ते पर्यायातून शोधा. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय म्हणजेच काय आहेत, ही विरामचिन्ह दिलेली आहेत. पहिलं विरामचिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह. तर आपण एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतो? एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा एखाद्याचे तोंडचे शब्द असतील तर त्यावेळेला एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. दुसरं चिन्ह आहे संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना किंवा ओळीमध्ये आपण जेव्हा अक्षर लेखन करतो तेव्हा एखादा शब्द अपूर्ण राहिल्यास आपण संयोग चिन्ह वापरतो. दुहेरी अवतरण चिन्ह. तिसरं चिन्ह आहे दुहेरी अवतरण. एखाद्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. आणि चौथं चिन्ह आहे प्रश्न चिन्ह. तर वाक्यामध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारलेला असतो तेव्हा आपण प्रश्नचिन्हाचा वापर करतो. तर इथं प्रश्न काय आहे, 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरावे? तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय नंबर 2. 2 शब्द जोडताना आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. पुढील प्रश्न आहे, आमच्या शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली म्हणून आम्ही डॅश 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 महोत्सव साजरा केला. पर्याय आहेत हीरक महोत्सव, सुवर्ण महोत्सव, रजत महोत्सव आणि अमृत महोत्सव. तर बघा, जेव्हा कोणत्याही घटनेला, एखाद्या वास्तूला किंवा आपल्या वयाला 25 वर्ष पूर्ण होतात तेव्हा आपण काय म्हणतो, तर तो रजत किंवा रौप्य महोत्सव असतो. त्यामुळे इथे आमच्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही रजत महोत्सव म्हणजेच रौप्य महोत्सव साजरा केला, असा पर्याय इथे अचूक येणार आहे. पण इथे बघा, हीरक महोत्सव केव्हा साजरा करतात, तर जेव्हा आमच्या शाळेला 60 वर्षे पूर्ण झाली तेव्हा आम्ही हीरक महोत्सव साजरा केला, हे उत्तर येणार आहे. दुसरा पर्याय आहे सुवर्ण महोत्सव. आमच्या शाळेला 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा केला. शेवटचा पर्याय आहे अमृत महोत्सव. आमच्या शाळेला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून आम्ही अमृत महोत्सव साजरा केला. तर 60 साठी हीरक महोत्सव, सुवर्ण महोत्सव 50 वर्षांसाठी, रजत महोत्सव 25 वर्षांसाठी, रजत महोत्सवला आपण रौप्य महोत्सव असेही म्हणतो आणि अमृत महोत्सव हा दर 75 वर्षांनी साजरा करतात. त्यामुळे इथं अचूक पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 3, रजत किंवा रौप्य महोत्सव. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील काळ ओळखा.
तर आपण काळाचे प्रकार शिकलेलो आहोत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. तर वाक्यात जेव्हा आपल्याला काळ ओळखायला सांगितलेला असतो तेव्हा क्रियापद हे अत्यंत महत्त्वाचं असतं. दिलेल्या क्रियापदावरून आपण वाक्याचा काळ अचूक ओळखू शकतो. तर वाक्य इथं असं दिलंय, राजा काका काल मुंबईला गेले. क्रियापद येणार आहे गेले. तर गेले या क्रियापदावरून काय कळतं, तर जाण्याची क्रिया आधी घडून गेलेली आहे, पूर्ण झालेली आहे. मग ज्या घटना आधी पूर्ण होतात त्या घटनांचा काळ हा काय असतो, भूतकाळ असतो. त्यामुळे या वाक्याचा काळ पर्यायांपैकी पर्याय दिलेला आहे 1 भविष्यकाळ, 2 भूतकाळ, 3 वर्तमान काळ, 4 यापैकी नाही. वाक्यात जाण्याची घटना घडून गेलेली आहे त्यामुळे या वाक्याचा काळ येणार आहे पर्याय क्रमांक 2 भूतकाळ. पुढील प्रश्न आहे वाक्याचा काळ ओळखा. आपण आणखी एक उदाहरण पाहूया काळाबद्दलचं. वाक्य दिलेलं आहे मी उद्या गावाला जाणार आहे. तर वाक्याचा काळ ओळखताना मी सांगितलं होतं मगाशी की क्रियापद हे अतिशय महत्त्वाचं असतं. दिलेल्या वाक्यातील क्रियापद ते आधी शोधायचं. तर इथे काय आहे, मी उद्या गावाला जाणार आहे. आहे हे वाक्यातील क्रियापद आहे. तर याच्यावरून काय कळतं की जाण्याची क्रिया अजून घडलेली नाही, ती पुढे जाऊन घडणार आहे. तर बघा पहिला पर्याय दिलेला आहे वर्तमान काळ, दुसरा पर्याय दिलेला आहे भूतकाळ, तिसरा काळ दिलेला आहे भविष्यकाळ आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर मी उद्या गावाला जाणार आहे, जाण्याची क्रिया अजून घडलेली नाही, पुढे जाऊन घडणार आहे. तर काळाच्या व्याख्यामध्ये ज्या क्रिया पुढे जाऊन घडतात तर त्या क्रियांचा काळ हा काय असतो, भविष्यकाळ असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 भविष्यकाळ हे इथं अचूक उत्तर येणार आहे. बघा वर्तमान काळात कोणत्या क्रिया आपण दाखवतो, ज्या क्रिया नेहमी रेग्युलरली घडत असतात त्या क्रियांचा काळ हा वर्तमान काळ असतो. सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो, मी नेहमी अभ्यास करतो. भूतकाळ ज्या क्रिया घडून गेलेल्या आहेत, मी मागील वर्षी मुंबईला गेलो होतो, मी माझा अभ्यास पूर्ण केला. तर अशा प्रकारे ज्या घटना घडून गेलेल्या असतात त्यांचा काळ हा भूतकाळ असतो. आणि पुढे जाऊन भविष्यात ज्या क्रिया घडणार असतात त्यांच्यासाठी आपण भविष्यकाळ वापरतो. पुढील प्रश्न बघूया आपण. योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी आपल्याला शोधायची आहे. 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यातल्या 3 या चुकीच्या असणार आहेत आणि 1 जोडी ही अचूक असणार आहे आणि ती आपल्याला शोधायची आहे. योग्य विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी. तर बघा पहिली जोडी दिलेली आहे योग, विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे संधी. योग म्हणजेच संधी. दुसरी जोडी दिलेली आहे लालसा, विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे इच्छा. तर लालसा म्हणजेच इच्छा, एखादी गोष्ट आपल्याला हवीशी वाटणे, हे दोन्ही शब्द समानार्थी होत आहेत त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. तिसरी जोडी दिलेली आहे विषाद, विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे खेद. विषाद म्हणजेच खेद किंवा दुःख, एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला होणारा पश्चाताप यालाच आपण विषाद असं म्हणतो, म्हणजे हाही समानार्थी शब्द आहे. चौथी जोडी आहे ज्ञात आणि अज्ञात. तर आपल्याला या शब्दांचा अर्थही माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञात म्हणजे जे माहिती आहे, आपल्याला जे माहित आहे, आणि अज्ञात म्हणजे जे माहित नाही, ओळखीचे नाही, ते अज्ञात. तर बघा ह्या तिन्ही जोड्या, योग म्हणजेच संधी, समानार्थी शब्द झाला. लालसा म्हणजेच इच्छा, हाही समानार्थी शब्द झाला. विषाद म्हणजेच खेद, दुःख, हाही समानार्थी शब्द झाला. आणि पर्याय क्रमांक 4 ज्ञात, विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञात, म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 ही विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे. त्यामुळे उत्तर इथे येणार आहे पर्याय क्रमांक 4 ज्ञात, विरुद्धार्थी शब्द अज्ञात. पुढील प्रश्न आहे बघा, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता.
तर साहित्य क्षेत्र म्हणजे काय हे तुम्हाला याच्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे लेखक असतात, कवी असतात, ते कथा, कादंबऱ्या, कविता, प्रवास वर्णनं, ललित नाट्य, गद्य याविषयी जे लेखन करतात त्या सर्वांना आपण एकत्रितपणे साहित्य असं म्हणतो. तर इथं प्रश्न आहे, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? पहिला पर्याय दिलेला आहे भारतरत्न, 2 नंबरचा पर्याय आहे पद्मश्री, 3 नंबरचा पर्याय आहे ज्ञानपीठ आणि 4 नंबरचा पर्याय आहे पंडित. तर बघा, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च असा नागरी पुरस्कार मानला जातो, त्यामुळे हा येणार पर्याय क्रमांक 1 इथे येणार नाही. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हेही नागरी स्वरूपाचे पुरस्कार आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हाही इथे येणार नाही. पर्याय क्रमांक 3 आहे ज्ञानपीठ. तर हो, पर्याय क्रमांक 3 इथे अचूक उत्तर येणार आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ हा दिला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. आणि शेवटचा पर्याय आहे पंडित. तर पंडित ही उपाधी आहे, हुशार मनुष्याला आपण पंडित असे संबोधतो. पुढील प्रश्न आहे, खेळात द्वितीय क्रमांक पटकावल्यास कोणते पदक बहाल करतात? आता खेळामध्ये जर एखाद्या खेळाडूचा द्वितीय क्रमांक आला म्हणजे दुसरा क्रमांक आला तर त्याला कोणतं पदक दिलं जातं? तर पर्याय 4 दिलेले आहेत. पहिला आहे गोल्डन मेडल, दुसरा आहे ब्रॉन्झ मेडल, तिसरा आहे मेटल मेडल, चौथा आहे सिल्वर मेडल. तर बघा, गोल्डन मेडल केव्हा दिलं जातं? जेव्हा एखादा स्पर्धक स्पर्धेमध्ये प्रथम येतो तेव्हा त्याला गोल्डन मेडल दिलं जातं. ब्रॉन्झ मेडल बघा, जेव्हा स्पर्धेमध्ये एखादा खेळाडू तृतीय क्रमांकाला येतो तेव्हा त्याला ब्रॉन्झ मेडल दिलं जातं. ब्रॉन्झ म्हणजेच कांस्य पदक, गोल्डन म्हणजेच सुवर्ण पदक. तिसरा आहे पर्याय मेटल मेडल, तर हे धातूचं मेडल असतं. आणि चौथा पर्याय आहे सिल्वर मेडल. सिल्वर म्हणजे रौप्य किंवा रजत मेडल. जेव्हा एखादा खेळाडू खेळामध्ये द्वितीय क्रमांक पटकावतो, मिळवतो, तेव्हा त्याला सिल्वर मेडल देऊन त्याचा सत्कार केला जातो. त्यामुळे इथे अचूक पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4 सिल्वर मेडल म्हणजेच रौप्य किंवा रजत पदक. पुढील प्रश्न बघा, डाव चांगला रंगला असताना त्याने डाव साधला. अधोरेखित शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. तर अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? डाव. डाव चांगला रंगला असताना त्याने डाव साधला. तर इथे 2 वेळा डाव हा शब्द आलेला आहे, पहिल्यांदा आणि शेवटी. तर आपल्याला जो 2 नंबरला डाव हा शब्द आलेला आहे त्याचा अचूक अर्थ पर्यायातून शोधायचा आहे. आपल्याला पर्याय 4 दिलेले आहेत. एक आहे खेळ, दुसरा पर्याय आहे लाकडी पळी, तिसरा पर्याय आहे वेळ आणि चौथा पर्याय आहे कपट. तर बघा, वाक्य असं होतं, डाव चांगला रंगला असताना. तर पहिल्या डावचा अर्थ येणार आहे इथं खेळ, पण आपल्याला अर्थ कोणत्या डावचा शोधायचा आहे? तर या डावचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. डाव चांगला रंगला असताना त्याने डाव साधला, त्यामुळे खेळ हा ऑप्शन इथे लागू पडणार नाही आहे. दुसरा ऑप्शन आहे लाकडी पळी. डाव या शब्दाचा समानार्थी शब्द लाकडी पळी असाही होतो, पण इथे हा अर्थ लागू पडत नाही. स्वयंपाक करताना जी आपण भांडी वगैरे वापरतो त्यामध्ये जी लाकडी पळी असते तिला डाव असं आपण म्हणतो. डाव म्हणजे वेळ असा अर्थ होत नाही. पण खेळ चांगला रंगला असताना त्याने म्हणजे प्रतिस्पर्ध्याने डाव साधला. डाव साधला म्हणजे कपट केलं आणि त्यानं जिंकलं, म्हणून ऑप्शन नंबर 4 कपट हा शब्द इथं योग्य अर्थानं येणार आहे. तर मराठी भाषेमध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात, तेही आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाचे अनेक शब्द मराठीमध्ये आहेत, त्या शब्दातील सूक्ष्म फरक विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न आहे बघा, भाषाविषयक साहित्यविषयक आहे. तर
सामान्य ज्ञान जे भाषाविषयक आहे त्यामधले हा प्रश्न आहे. लेखक, कवी यांची टोपण नावे, पूर्ण नावे आपल्याला अभ्यासासाठी आहेत. ती मुलांना मुखोद्गत असणे म्हणजेच पाठ असणे अत्यंत गरजेचं आहे. तर प्रश्न काय आहे बघा, विष्णू वामन शिरवाडकर हे कोणाचे नाव आहे? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे कवी बी, दुसरा पर्याय आहे बालकवी, तिसरा पर्याय आहे गोविंदाग्रज आणि चौथा पर्याय आहे कवी कुसुमाग्रज. तर कवी बी म्हणजे कोण? तर मुरलीधर नारायण गुप्ते. मुरलीधर नारायण गुप्ते म्हणजेच कवी बी. हा पर्याय इथे लागू पडणार नाही. दुसरा पर्याय आहे बालकवी. तर बालकवींचं पूर्ण नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी. तर आपण बालकवींच्या खूप साऱ्या कविता आजपर्यंत शिकलेलो आहोत. गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी. तर हाही पर्याय इथं येणार नाही आहे. आणि चौथं आहे कवी कुसुमाग्रज. तर हो, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कवी कुसुमाग्रज असं आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 कवी कुसुमाग्रज हे उत्तर इथे अचूक ठरणार आहे. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप या अंतर्गत पेपर क्रमांक 1 मधील गणित या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी या विषयासाठी 50 गुण आहेत, तर गणित या विषयासाठी 100 गुण आहेत. आज शिक्षण परिषदेने जो 2019 साली पेपर घेतला, अंतिम पेपर घेतला, त्यामधील काही गणित आपण इथं पाहणार आहोत. प्रश्न बघा. प्रश्न पहिला, 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? प्रथम आपण प्रश्न नीट वाचायचा आहे आणि त्यानंतर दिलेली माहिती काय आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे 30 मीटर लांबीची दोरी किती ठिकाणी? 5 ठिकाणी समान अंतरावर कापायची आहे. दोरी 5 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे किती होणार आहेत पहा. 1 2 3 4 5 6. म्हणजे एक दोरी 5 ठिकाणी समान अंतरावर कापली असता तिचे तुकडे 6 होणार आहेत आणि दोरीची लांबी आपल्याला दिलेली आहे 30 मीटर. म्हणजेच आपण काय करायचं आहे, 30 मीटर भागिले एकूण तुकडे किती तुकडे? 6. 30 भागिले 6 उत्तर आलं 5 मीटर. पण प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, तर 2 तुकड्यांची लांबी किती हे महत्त्वाचं आहे. 5 मीटर आपल्याला उत्तर आल्यानंतर आपण लगेच पर्यायामध्ये बघतो आणि 5 मीटर असं लिहितो. पण इथं प्रश्नामध्ये आपल्याला 2 तुकड्यांची विचारलेली आहे, त्यामुळं पुन्हा एका तुकड्याची 5 मीटर अधिक दुसऱ्या तुकड्याची 5 मीटर मिळून 10 मीटर. उत्तर काय असणार आहे आपलं, की एका तुकड्याची लांबी किती असणार आहे? 10 मीटर. पर्याय क्रमांक 2. आता ह्या प्रश्नामध्ये अजून काय असू शकतं वेगळा? तर बघा, वेगळे पण ह्या प्रश्नामध्ये म्हणजे 30 मीटर इथं परिमाण काय दिलेलं आहे आपल्याला? मीटर दिलेलं आहे आणि काही वेळेला उत्तरामध्ये इथं सेंटीमीटर मध्ये पर्याय दिलेले असतात. त्यावेळी काय करणं गरजेचं आहे, की हे जे मीटर हे परिमाण आहे त्याचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करणं गरजेचं आहे आणि जितके तुकडे झाले त्या संख्येनं आलेल्या उत्तराला भागायचं, म्हणजे येणारी तुकड्यांची लांबी असणार आहे. पुढचा प्रश्न, एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? यामध्ये आता आपल्याला दिलेली माहिती पहा. 400 रुपये विकल्यास म्हणजे 400 रुपये ही काय आली? विक्री किंमत. आणि जो नफा दिला आहे, नफा सुद्धा काय आहे? विक्रीच्या 3/8 पट दिलेला आहे.
नफा विक्रीच्या 3/8 पट दिलेला आहे. आता मग प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की खरेदी किंमत किती. आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा नफा किती झाला हे काढणं गरजेचं आहे. विक्री किंमत 400, 400च्या 3/8 पट नफा म्हणून 400चा 3/8 काढून घेऊया. 400 गुणिले 3/8, 8 ने इथं भाग जातो, 8 एके 8, 8 पंचे 40, 0, 50 गुणिले 3, 150 रुपये. म्हणजे 150 रुपये हा काय झाला, नफा झाला. नफा बरोबर 150 रुपये. आता आपल्याला विचारलेली आहे खरेदी किंमत. विक्री किंमत 400 आहे, नफा 150 म्हणजे 150 आहे. म्हणजे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत 400 वजा नफा 150, 400 वजा 150, 250. म्हणजे खरेदी किंमत किती आली, 250 रुपये. पुढचा प्रश्न, प्रज्ञाजवळ 5 डझन वह्या होत्या, त्यापैकी 1/2 पट वह्या अनुष्काला व 1/5 पट वह्या प्रज्वलला दिल्या, तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या. आता ह्या प्रश्नामध्ये प्रथम आपण तिच्याजवळ एकूण किती वह्या होत्या हे पाहणं गरजेचं आहे. प्रज्ञाजवळ 5 डझन वह्या होत्या, म्हणजे एकूण वह्यांची संख्या काढू. 1 डझन म्हणजे 12, 5 गुणिले 12 बरोबर 60. म्हणजे वह्यांची संख्या किती आली, 60 वह्या प्रज्ञाजवळ होत्या. त्यामधल्या 1/2, 1/2 म्हणजे अर्धा, म्हणजे 60च्या अर्धा आपण इथं 30, म्हणजे 30 वह्या तिनं अनुष्काला दिल्या. 30 वह्या अनुष्काला दिल्या. त्यानंतर 1/5 पट वह्या प्रज्वलला, 1/5 पट वह्या प्रज्वलला. म्हणजे 60चा 1/5 पट काढणं गरजेचं आहे. 60 गुणिले 1/5, 5 एके 5, 5 दुनी 10, 12. म्हणजेच तिनं 1/5 पट वह्या म्हणजेच 12 वह्या प्रज्वलला दिल्या. बघा, 60 वह्यापैकी 30 वह्या अनुष्काला, 12 वह्या प्रज्वलला. म्हणजे 30 अधिक 12 बरोबर 42 वह्या प्रज्ञानं दिलेल्या आहेत. म्हणजे 60 मधून 42 वजा केल्यानंतर आपल्याला प्रज्ञाजवळ किती वह्या शिल्लक राहतील हे समजणार आहे. 60 वजा 42, 18. म्हणजे 60 मधून अनुष्काला आणि प्रज्वलला दिलेल्या वह्या वजा करायच्या आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे 18 वह्या प्रज्ञाजवळ शिल्लक राहिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पहा, श्रीकांतने 900 रुपयाचे घड्याळ खरेदी केले. त्याने 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या, तर त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या. ह्या प्रश्नामध्ये पहा, त्यानं 900 रुपये दुकानदाराला देऊन घड्याळ खरेदी केलेले आहे आणि त्याने त्या बदल्यात 10, 20, 50 आणि 100 ह्या मूल्यांच्या नोटा दिलेल्या आहेत. आता ह्या गणितामध्ये पहिल्यांदा ज्या मूल्याच्या नोटा दिलेल्या आहेत त्या प्रथम लिहून घेऊया. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपये. प्रथम ह्या सर्वांची बेरीज करून घेऊ. 0, 5, 2, 7, 8, 180. बघा, आता त्यांना किती रुपये दिले होते, 900 रुपये. आपण काय केलं, ज्या मूल्यांच्या नोटा दिल्या होत्या त्या सर्वांची पहिल्यांदा बेरीज करून घेतली. 10 रुपये, 20, 50 आणि 100 यांची बेरीज झाली 180. 900 भागिले 180, एकूण रक्कम किती आहे 900. त्याला आपण 180 न भागायचं आहे. 0 गेली 0 गेली, 18 एके 18, 18 पाचे 90. उत्तर काय आलेलं आहे 5. हे 5 म्हणजे काय, तर ह्या 900 रुपयामध्ये 10 रुपयाच्या 5 नोटा, 20 रुपयांच्या 5 नोटा, 50 रुपयांच्या 5 नोटा आणि 100 रुपयांच्या सुद्धा 5 नोटा. आता आपल्याला प्रश्न इथं काय विचारलेला आहे की त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या, तर किती नोटा दिल्या, 5 नोटा दिलेल्या आहेत. काही वेळेला प्रश्न असा विचारला जातो, तर त्याने एकूण किती नोटा दिल्या. आता एकूण नोटा दिल्या म्हणजे 10 रुपयाच्या 5 असणार
आहेत? 20 रुपयांच्या 5 असणार आहेत, 50 रुपयांच्या 5 असणार आहेत आणि 100 रुपयांच्या 5 असणार आहेत. म्हणजे तो एकूण नोटा किती देणार आहे? 20 नोटा देणार आहेत. म्हणजे प्रश्न जसा विचारलेला आहे त्या संदर्भात तसा विचार करून आपण उत्तर काढणं गरजेचं आहे. काही वेळेला विचारलं जातं की 20 रुपयांच्या नोटांचे मूल्य किती किंवा किंमत किती. आता इथं 20 रुपयांच्या 5 नोटा आपण काढलेल्या आहेत. मग 20 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 20 गुणिले 5 बरोबर 100. म्हणजे 900 रुपयामध्ये 100 रुपये हे 20-20च्या नोटांची किंमत असणार आहे. अशा पद्धतीनं जसा प्रश्न विचारलेला आहे त्या पद्धतीनं उत्तर देणं गरजेचं आहे. समान नोटा दिल्या असा प्रश्न आल्यानंतर ज्या नोटांची मूल्य दिलेलं आहे प्रथम त्यांची बेरीज करा, एकूण रकमेला त्यानं भागायचं आहे. आलेलं जे उत्तर असणार आहे ती नोटांची संख्या म्हणजे प्रत्येक नोटांची ती संख्या असणार आहे. म्हणजे 10 रुपयांच्या 5, 20 रुपयांच्या 5 अशा संदर्भात ते उत्तर असणार आहे. आणि जो प्रश्न आहे त्याला अनुसरून आपण उत्तर काढायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 40 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर एकूण किती फरशा लागतील? प्रश्नामध्ये पहा, आपल्याला वर्गखोली आयताकृती आहे असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये लांबी 4 मीटर आहे आणि रुंदी 3 मीटर. आता ह्या खोलीमध्ये काय करायचे आहेत तर फरशा बसवायच्या आहेत आणि त्यांची लांबी आपल्याला दिलेली आहे 40 सेंटीमीटर आणि फरशींची जे आकार आहे तो चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. आता ह्या प्रश्नासाठी मी एक सूत्र वापरणार आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे फरशांची संख्या. फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. आता खोली कशा आकाराची आहे? आयताकृती आहे. मग आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ काढायचे म्हणजे आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र वापरणं गरजेचं आहे. आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी आणि फरशीचं क्षेत्रफळ म्हणजेच आपल्याला फरशी कोणत्या आकाराची आहे? चौरस आकृती आहे. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. पण ज्या वेळेला आपण क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये इथं ज्या वेळेला संख्या लिहिणार आहोत त्यापूर्वी पहिल्यांदा इथं ज्या बाजू किंवा लांबी दिलेली आहे त्यांची परिमाण बघणं गरजेचं आहे. आयतामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? खोलीची लांबी आणि जी रुंदी दिलेली आहे ती मीटर मध्ये दिलेली आहे आणि फरशांची जी लांबी दिलेली आहे किंवा बाजू दिलेली आहे ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे जी खोलीची लांबी आणि रुंदी आहे ती आपल्याला प्रथम सेंटीमीटर मध्ये घेणं गरजेचं आहे. आता आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच आपण खोलीचं क्षेत्रफळ घेणार आहे. त्यामध्ये 4 मीटरची सेंटीमीटर होणार आहे 400 गुणिले 3 मीटरची सेंटीमीटर 300 सेंटीमीटर भागिले फरशीचे क्षेत्रफळ. आता फरशीची बाजू दिलेली आहे 40 सेंटीमीटर म्हणजेच बाजूचा वर्ग म्हणजेच काय 40 गुणिले 40. आता हे आपण गणित सोडवायचं आहे. 4 एके 4 10 म्हणजे 400 भागिले 40 इथं 10 आलं. 10 गुणिले 30 300 भागिले 4 4 सत्ते 28 राहिले 2 4 पंचे 20 75 म्हणजे एकूण फरशांची संख्या किती आलेली आहे? 75. पर्याय क्रमांक 3. यामध्ये बघा मी काय केलं, फरशींची संख्या काढण्यासाठी सूत्र वापरलं खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे परिमाण आहे ते मीटर मध्ये इथं होतं आणि फरशीचं होतं ते सेंटीमीटर मध्ये होतं. ते मी काय केलेलं आहे, ह्या मीटरचं सेंटीमीटर मध्ये केलेलं आहे आणि क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये त्याचा संख्या घातल्या आणि त्याचं उत्तर काढलेलं आहे. फरशीची एकूण संख्या 75. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा, चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 ला बुधवारी झाला तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? आता यामध्ये तिचा जन्म दिलेला आहे आपल्याला 3 ऑगस्ट 2000, वार कोणता आहे? बुधवार. आणि तिचा विचारलेला वाढदिवस आहे 10वा वाढदिवस.
म्हणजे 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? आता यामध्ये पहा 2000ला जन्म आहे म्हणजे तिचा वाढदिवस कधी असणार आहे? 2010ला 10वा वाढदिवस असणार आहे. जन्म बुधवारी म्हणजे 10व्या वाढदिवसात प्रत्येक वर्षी एक दिवस पुढे वाढदिवस जातो. जर लीप वर्ष असेल तर 29 फेब्रुवारी हा दिवस ऍड होतो, त्यामुळे 2 दिवसांनी वाढदिवस पुढे जातो. आता इथं जर पाहिलं तर आपण पहिल्यांदा 2000 पासून 2010 पर्यंत 10 दिवस पुढे जाणार आहेत. पण 2000 ते 2010 पर्यंत किती लीप वर्ष येतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ह्यामध्ये 2004 व 2008 ही 2 लीप वर्ष असणार आहेत. त्यामुळे हे 2 दिवस काय असणार आहेत? जादा होणार आहेत. म्हणजे तिचा वाढदिवस 10वा वाढदिवस हा 12 दिवस अधिक असा पुढे जाणार आहे. म्हणजे बुधवार मध्ये 12 दिवस अधिक होणार आहेत. आता ह्यामध्ये आपण दिवस काढताना 2 पद्धतीने काढू शकतो. बुधवार पासून बुधवार 7 दिवस झाले, पुन्हा 5 दिवस पुढे म्हणजे बुधवार पासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार म्हणजे 7 दिवस अधिक 5 दिवस 12ची फोड अशा पद्धतीने केली. म्हणजे बुधवार पासून बुधवार पर्यंत 7 दिवस झाले आणि बुधवार पासून पुढचे 5 दिवस म्हणजे सोमवार. आता इथं आपण 12 दिवसाचा आपला वार काढायचा होता, त्यामुळे आपण लगेच काढलं. जर आपल्याला जास्त संख्या असेल तर कशा पद्धतीने काढायचं बघा. 12 भागिले 7 करायचं आहे, 7 न भागायचं आहे, 7 एके 7, उरली बाकी 5. बघा आता जी बाकी उरलेली असते बुधवार आहे, बुधवार पासून ही जी बाकी 5 आहे तितके दिवस पुढे जायचं आहे. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार म्हणजे जी बाकी 5 आलेली आहे तितके दिवस आपण पुढे गेलेलो आहोत. कोणता दिवस आला? सोमवार. म्हणजेच चैत्रालीचा 10वा वाढदिवस हा सोमवारी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 सोमवार. नमस्कार बालमित्रांनो, आपण इयत्ता 5वी मध्ये शिकत आहात. आपल्या जीवनातली पहिली पायरी आणि पहिली स्पर्धा परीक्षा आपण देणार आहोत. अगदी बिनधास्तपणे आनंदानं आपण ही परीक्षा द्यायची आहे. कारण भविष्यामध्ये तुम्हाला अशा अनेक स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याची पहिली पायरी या निमित्तानं आपण या परीक्षेच्या माध्यमातून चढणार आहे. त्यामुळं या परीक्षेचं योग्य नियोजन, योग्य तयारी करणं गरजेचं आहे. बाळांनो, आपण पहिल्यांदा अगदी बिनधास्तपणे कुठलाही दबाव न घेता या परीक्षेला सामोरे जायचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्या ठिकाणी अनेक स्पर्धक असतात आणि त्या 1.5 तासामध्ये तुमची मानसिकता जेवढी स्थिर असेल तेवढं आपण त्याच्यामध्ये 100% सक्सेस होणार आहे. आज आपण या माध्यमातून एक जो विषय बघायचा या ठिकाणी 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित या विषयी आपण आज माहिती घेणार आहोत. त्या अगोदर आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे, गणित हा विषय असा आहे की आकडेमोड करण्यापेक्षा पहिल्यांदा ते गणित नीट वाचणं आणि समजून घेणं तरच आपण उत्तरापर्यंत जातो. जर एखादं गणित आपल्याला नीटचं समजलं नाही, उमजलं नाही तर आपण त्या उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे हा गणिताला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या डोक्यामध्ये कोणताही विचार नसावा एवढी एकाग्रता बाळगून आपण गणित या विषयाला सोडवायला सुरुवात करायचं आहे. आणखीन एक बाळांनो महत्त्वाचा विषय की या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी बसतात. अगदी 300 पैकी 300 गुण सुद्धा काही विद्यार्थ्यांना पडतात. पण जे पेपर निर्मिती केली जाते त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार असतो. तो विचार आपण नेहमी सतत लक्षात ठेवायचं की विद्यार्थी कुठं चुकला पाहिजे किंवा चुकणार आहे हे डोक्यामध्ये घेऊन या प्रश्नांची निर्मिती केलेली असते. आणि म्हणून असा धोका ज्या वेळेला असतो त्यावेळी आपण निश्चितपणानं हा धोका ओळखायचा आणि मग त्या प्रश्नपत्रिकेला आपण सोडवायचं आहे. लक्षात ठेवा.
त्यातल्या त्यात गणित हा असा विषय आहे की तुम्हाला 100% मार्क मिळवून देणार तो. नो, त्याला ऑप्शन काहीही नाही. तुम्ही 50 प्रश्न गणिताचे जर योग्य सोडवलेत, अचूक सोडवलेत, तर 100 मार्क आजच आपल्या खिशामध्ये मिळाल्याप्रमाणे आहेत. आणि पण त्यासाठी योग्य सराव आणि योग्य पद्धतीनं आपली आकडेमोड झाली तर 100% आपल्याला त्या ठिकाणी गणिताचे 100 मार्क मिळणार आहेत. साधारणपणे 75 मार्काचा भाषा आणि गणित हा पेपर असतो. आणि या पेपरमध्ये जर मार्काने बघितलं तर गणितासाठी आपल्याला मराठीचे 25 प्रश्न आहेत, गणिताचे 50 प्रश्न आहेत, पेपरसाठी वेळ आहे 90 मिनिटं. साधारणपणे जर आपण बघितलं तर या गणितासाठी आपल्याला वाटून येणारा वेळ आहे तो 90 पैकी 60 मिनिटं असणार. म्हणजे 50 प्रश्न आपल्याला 60 मिनिटांमध्ये एका तासामध्ये सोडवायचे आहेत. त्यामध्ये असणारे प्रश्न जे असणार अगदी सोपे जे आहेत ते 30% अभ्यासक्रमावरती आहेत, मध्यम स्वरूपाचे आहेत ते 40% आहेत, कठीण स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते 30% आहेत. आणि या प्रश्नांचा जर आपण सारासार विचार केला, सोपे आहेत ते 15 आहेत, मध्यम आहेत ते 20 आहेत. हे सर्वसाधारणपणे वर्गातील या परीक्षेला बसणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना 100% येत असतात. एवढे सोपे साधे प्रश्न असतात. मग जर आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये यायचं झालं तर मात्र या 15 प्रश्नांचा सकलपणानं आपण सामना केला पाहिजे, तरच आपण या ठिकाणी येऊ शकतो. आणि मग तो विचार सारासार डोक्यामध्ये घेऊन प्रत्येक घटक वाईज आपण त्यामध्ये असणारे सोपे प्रश्न, मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि कठीण प्रश्न जे आहेत त्या तिन्ही प्रकारच्या प्रश्नांचा आपण सराव करणं गरजेचं आहे. एक उदाहरण दाखला आपण घेऊया. सन 2018 साली या शासकीय परीक्षेला आलेला प्रश्न आहे, 500 रुपये मुद्दलाचे 10,8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? अगदी साधा सोपा प्रश्न आहे. आता हे करण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. आपण जर सूत्रानं गेलो, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100, अशा पद्धतीनं हा जर आपण सोडवतोय साधारणपणे, बघा मुद्दल किती आहे? 500 आहे, दर आहे 8 आणि 3 वर्ष आहे, 100 आहे, 100च्या 5 पट, 85 40, चारित्रिकम 12 आणि वरची 0, 120 रुपये व्याज होणार आहे. आता इतकं सारं करायला आपला वेळ गेला, पण गणितामध्ये आपला गणिताचा पेपर सोडवताना इतका वेळ गणिताचा पेपर सोडवत असताना घालवून चालत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हीच पद्धत एखादी जवळच्या पद्धतीने निघते का बघायचं. उदाहरणार्थ काय करता येईल, साधारणपणे आपण व्यवहारिक गणित म्हणजे एखादा माणूस शिकलेला नाही, त्याला सूत्र माहीत नाही, काय माहीत नाही, तो काय हिशोब करणार? 10,10,100 म्हणजे 100 रुपयाला किती मिळणार त्याला? 8 रुपये. मग 500 रुपयाला किती मिळतील? 500 रुपयाला त्याला किती? 5 पट 8 40 मिळतील. हे झालं एका वर्षाचं. 3 वर्षाचं करायचं, 3 न गुणलं, चारित्रिकम 120. सूत्र नाही, काही नाही, त्या पद्धतीने त्या सोडवता सुद्धा हे गणित येते. काही मुलं तर नजरेने सोडवतात, कारण 10,10,100 व्याज आहे, 100ला 8 रुपये, 3 वर्षाचं आहे, म्हणजे 100 रुपयेचं 3 वर्ष 8 त्रिक 24 आणि किती शतक आहेत? 5, 24 पंचा 120. म्हणजे अशा पद्धतीनं गणित सोडवताना त्यामध्ये आपण कसा वेळ वाचवता येईल हे या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी बघूया की आपण हा एक मुद्दा झाला, आपण हेच गणित मध्यम स्वरूपामध्ये कसे, कठीण स्वरूपामध्ये मी हेच गणित फिरवतो, समजा येऊ शकतंय आणि म्हणून त्याचा अभ्यास आपण करूया. साधारणपणे इथं म्हणले 500 रुपये मुद्दलाचे 10,8 3 वर्षात सरळ व्याज किती. पण जर असंच गणित आलं, यापैकी त्यांनी काय केलं, सरळ व्याजच दिलं. 120 रुपये सरळ व्याज मिळण्यासाठी मी गणित तयार करतो, मिळण्यासाठी कोणत्या मुद्दलाचे 8% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज होईल. किंवा दुसरं गणित होईल, 500 रुपये मुद्दलाचे किती दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 120 रुपये होईल. किंवा 500 रुपये मुद्दलाचे 8 दराने किती वर्षामध्ये सरळ व्याज 120 रुपये होईल. म्हणजे या ठिकाणी मुद्दल मागितली, दर मागितला किंवा मुदत जर मागितली तर आपण या तिन्ही गोष्टी काढण्यासाठी एक महत्त्वाचं सूत्र आहे, काही मागू देत, 100 गुणिले व्याज अंशस्थानी घ्यायचं आणि त्याला भागिले जी गोष्ट मागितल्या त्याच्या उलट्या 2 गोष्टी घ्यायच्या. उदाहरणार्थ इथं बघूया, मुद्दल मागितल्या, इथं काय येणार आहे, दर येणार आहे आणि मुदत येणार आहे. इथं आपण करून बघूया, 100 गुणिले व्याज, व्याज किती आहे 120, दर किती आहे 8, मुदत किती आहे 3,
बघा 3 एके 3, 3 चौक 12, 40 आलं, 8 एके 8, 8 45, 100 5 500. हे झालं मध्यम स्वरूपाचं होतं. मग यामध्ये मुद्दल मागू देत, दर मागू देत किंवा मुदत मागू देत. हा झाला मध्यम स्वरूपाचा प्रश्न. तिसऱ्या टप्प्यामध्ये अवघड कठीण पातळीमध्ये कसा येईल तसा तो प्रश्न आपल्याला साधारणपणे 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला आहे. आपल्याला वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये असते. इथं काय असते, पूर्ण वर्षामध्ये सरळ व्याज मागितलं की ते काढायची सवय असते. पण हेच सरळ व्याज जर महिन्यामध्ये गेले, किती महिन्याचं मागितलं, 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 4 महिने, 8 महिने जर मागितलं तर मात्र या ठिकाणी आपल्याला सराव झालेला नसतो आणि तो सराव होणं गरजेचं आहे. याच उदाहरणाचं 3 महिन्याचं बघूया व्याज. सरळ व्याज आपण 3 महिन्याचं कशा पद्धतीनं काढता येईल तर 500 रुपये मुद्दलाचे 8 दराने 3 महिन्याचे. 3 महिने म्हणजे त्याचं वर्षामध्ये रूपांतर करत असताना इथं काय करायला पाहिजे, 12 महिन्यापैकी 3 महिने आहेत, 12 महिन्यापैकी 3 महिने आहेत, पण त्याचा छेद आपण 12 घेतला आणि फक्त एवढंच काम केलं की 100च्या जोडीला आपण या ठिकाणी 12 दिलं आणि जर 3 महिन्याचं व्याज काढलं 100 एके 100, 100 5 500, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 3 एके 3, 3 एके 3, 5 दुनी 10 रुपये. म्हणजे याच गणितामध्ये 3 वर्षाचं 3 महिन्याचं सरळ व्याज किती येईल, 10 रुपये येईल. मग आपला गोंधळ होतोय, वर्षामध्ये आपण असतोय आणि या ठिकाणी महिन्यामध्ये असल्यानंतर अशा पद्धतीचं कठीण स्वरूपामध्ये येणारं प्रश्न आहे. तसा प्रकारचा प्रश्न 2006 साली आलेला आहे. याच्याही पुढे जाऊन समजा कठीण पातळीमध्ये जर तुम्हाला पकडायचंच म्हटलं तर समजा दिवसामध्ये व्याज काढलं, जसं आपण महिन्यामध्ये वर्षाचं रूपांतर करताना 3/12 केलं, 3/12 वर्ष झाली ती, तसं दिवसामध्ये जर सरळ व्याज काढायचं झालं तर मात्र आपण तरी सुद्धा चलबिचल व्हायचं नाही. वर्षाचे दिवस किती, 365. आणि म्हणून या ठिकाणी समजा 7 दिवसाचं व्याज पाहिजे असेल, 7/365 केलं की हे वर्ष झालं. हे जसं वर्ष झालं त्याच पद्धतीनं हे सुद्धा या ठिकाणी वर्षामध्ये रूपांतर होतं. 100च्या जोड्याला 365 दिलं की तुम्हाला 7 दिवसाचं सुद्धा सरळ व्याज आपल्याला निश्चितपणानं काढता येतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचा सराव, सोपे प्रश्न, कठीण प्रश्न, मध्यम प्रश्न आणि कठीण प्रश्न, या तिन्ही प्रश्नांचा आपण प्रत्येक घटकाच्या असे प्रश्न काढले पाहिजेत आणि त्याचा सराव त्या ठिकाणी केला पाहिजे. 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला एक प्रश्न आहे बघा. 10/4 दराने 500 रुपये मुद्दलाचे सरळ व्याज मुदलीच्या दुप्पट मिळवण्यासाठी किती वर्षे लागतील. या ठिकाणी काय मागितले हे आपण पहिल्यांदा शोधायचं. इथं काय मागितलंय, सरळ व्याज हे मुद्दलीच्या दुप्पट पाहिजे आहे. जर मुद्दल 500 असेल तर मुद्दलीच्या दुप्पट व्याज किती होणार आहे, 1000 रुपये मिळेल. दर आहे त्याचा 4 दर आहे, 10/4 दर आहे आणि त्याची मुदत आपल्याला या ठिकाणी काढायचं. मगाशी तुम्हाला जे सूत्र सांगितलं, 100 गुणिले व्याज 1000 रुपये व्याज झालं, भागिले काय येणार आहे 500 गुणिले 4, 100 एके 100, 100 5 500, 5 एके 5, 5 दुनी 10, वरच्या 2 शून्य दिल्या, 4 एके 4, 4 पंचे 20, 0 म्हणजे 50 वर्ष या ठिकाणी लागणार आहेत. पर्याय शोधायचं आपण. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, गणित हा विषय सुरू होत असताना जर तुम्ही 4 पर्याय, एक पहिला पर्याय कोणता आहे, दुसरा कुठला आहे, तिसरा कुठला आहे, चौथा कुठला आहे, याच्याकडं गणित वाचल्यानंतर बघायचं नाही. कारण का, आपलं मन थोडंसं विचलित होतं आणि त्यामुळे आपण फक्त गणित वाचल्यानंतर ते सोडवायच्या नादी लागायचं आणि मग आपला पर्याय त्या ठिकाणी कुठं आहे ते शोधायचं आहे. सरळ व्याज असू दे, शेकडेवारी असू दे किंवा नफा तोटा असू दे, हे 3 जे घटक आहेत हे साधारणपणे शतक म्हणजे 100 अशी संलग्न आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी टक्के दिले असतात, म्हणजे 100 पैकी प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आपण 100च्या पटीमध्ये किंवा 100 पैकी असतात ते, हे ग्राह्य मानून हे तिन्ही घटक सोडवताना अगदी काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. 2017 साली आलेला प्रश्न आहे, शबनमने तिच्या जवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिली. तिने जोसेफला 30 चॉकलेट दिली असल्यास एकूण चॉकलेट किती होती. आता
आता याचा विचार करूया आपण सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. पद्धत जी असणार आपली पद्धत पाहिजे वेळ न घेणारी, पटकन उत्तर आणणारी. आणि त्यासाठी साधा विचार करूया. किती दिल्यात तिने चॉकलेट? 15%. 15% याचा अर्थ 100 जर चॉकलेट असलीत तर दिलीत किती? 15 चॉकलेट तिने त्याला दिल्यात. आणि 100 असती तर 15 दिल्यात. मग दिल्यात किती एकूण? 30 चॉकलेट दिल्यात. किती दिल्यात? 30. बघा काय आकडेमोडी सुद्धा करायला लागत नाही. त्याला किती दिल्यात? 30 दिल्यात. म्हणजे एकूण चॉकलेट किती असणार आहे तिथं? 15 दोन्ही 30, म्हणजे 15च्या दुप्पट 30 आहेत. म्हणजे इथं एकूण चॉकलेट किती आहेत? 200 चॉकलेट त्या ठिकाणी एकूण चॉकलेट असणार आहेत. आणि त्या पर्याय आपण काय करायचं? 200 जो पर्याय असणार आहे तो आपण गोल करायचा आहे. 2019 साली शासकीय परीक्षा आलेला प्रश्न काय बघा. ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले. किती गुण मिळालेत? 68% असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? थोडासा फसवा प्रश्न आहे. आपल्याला टक्केवारी काढतोय आपण आणि टक्केवारीवरून एकूण ज्यावेळी काढतो, जसं मगाशी आपण काढलं, मगाशी पाहिलं, आपण पटकन काय करतोय? 68% म्हणजे 100 पैकी 68 आहेत. आणि पडल्या त्याला किती? 510. जर तुम्ही याला याचा काढला तर या ठिकाणी 100% आपलं उत्तर चुकतं. आणि म्हणून जी गुणोत्तर पद्धत आहे त्यामध्ये जर बारकाईनं बघितलं, 100 पैकी किती पडलेत? 68%. म्हणजे 100 पैकी 100 गुणाची जर परीक्षा असती तर त्याला 68 गुण भेटलेत, म्हणजेच 68%. एकूण त्याला किती पडलेत? 510 गुण पडलेले आहेत. बघा, तर एकूण परीक्षा जर x मानली तर या ठिकाणी आपल्याला हा ज्या दोन गोष्टी दिलेत त्यांचा तिरकस गुणाकार आणि राहिलेल्या गोष्टीनं भागायचा आहे. उदाहरणार्थ इथं कसं होईल? 100 गुणिले 510 दोन्ही बाजू समान आहेत. इथं काय ना 68 गुणिले x येईल. म्हणजे 68 इकडे गुणिले ते इकडे आल्यानंतर काय येणार आहे? भागिले येणार आहे. म्हणजेच 100 गुणिले 510 भागिले 68. साधारणपणे या ज्या संख्या असतात त्या सुद्धा एकमेकीला भाग जाण कोणाच्या नजरेवरूनच आपण ओळखायचं आहे. 51 आणि 68 कोणाच्या पाड्यात आहे? साधारणतः बघितलं तर आपल्याला पाडेपाठ असणं, आपल्या डोक्यातच पाडे असणं गरजेचं आहे. साधारणपणे 17च्या पाड्यामध्ये आहेत. 17 त्रिक 51 वरचा 0 आहे तसा दिला. 17 चोक 68 4 न याला भागलं. जे भागाकार, जे आकडेमोड आपल्याला सोपी करता येईल तेवढी सोपी करून त्या ठिकाणी घ्यायची आहे. 4 एके 4, इथं 25 येईल. 25 चोक 100. आता बघा इथं 25 त्रिक 75, म्हणजे इथं उरले काय? 25 गुणिले 30 बरोबर x, म्हणजे एकूण गुणांची परीक्षा. या ठिकाणी आपण शून्याचा थोडासा विचार करायचं ना, कारण जेवढे शून्य असतील तेवढे गुणाकारामध्ये त्याच्यावरती ठेवायचे आहेत. म्हणून पहिला 0 दिला आणि 25 ने 3 ला गुणलं, 25 त्रिक 75, म्हणजे एकूण परीक्षा ही 750 गुणांची असणार आहे. या ठिकाणी या गणितामध्ये गुणाकार असू दे, आकडेमोड असू दे, भागाकार असू दे, यामध्ये आपल्याला जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा आपण त्या ठिकाणी वाचवायचं आहे आणि ते गणित पटकन करायचं आहे. मुलांनो, आपण नफा तोटा या घटकावरती एक थोडासा काठिण्य पातळीचं उदाहरण या ठिकाणी बघायचं आहे. साधी सोपी उदाहरण आहे. नफा मागितला जातोय, तोटा मागितला जातोय, तो आपल्याला सहजरित्या सांगता येतोय. पण गणित बघा, 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला तर घड्याळाची खरेदी किंमत किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. थोडासा काठिण्य पातळीचा प्रश्न आहे. बारकाईने जर बघितले, घड्याळ विकल्यात किती? 20 घड्याळांची विकली नंतर 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा होतोय. आपण पटकन काय करतोय? ही 20 घड्याळ विकल्यात आणि 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा होतोय. म्हणून बऱ्याच वेळेला मुलं काय करतात? 20 मधून 4 घालवतात, म्हणजे ही किंमत जी आहे 10,200 ती 16 घड्याळांची आहे असं समजून ह्याला जर 16 ने भागलं तर 100% या ठिकाणी उत्तर चुकते. पण आपण हा विचार करायचा आहे, घड्याळ किती विकल्यात? 20 घड्याळ विकलेले आहेत.
आणि त्यावेळेला 4 घड्याळांचा खरेदी इतका नफा होतोय. म्हणजे ही जी किंमत आहे, विकलेली घड्याळ आहेत 20 अधिक याच्यामध्ये नफा कोणाचा झालाय 4 घड्याळांच्या खरेदीत का, म्हणजे 20 अधिक 4 24, म्हणजे ही जी किंमत आहे 10,200 ही 24 घड्याळांची खरेदीची किंमत आहे. आपण उलटा विचार करूया, 24 घड्याळ 10,200ला खरेदी केली आणि आता ती विकल्यात कितीला, ते 10,200 त्या इसमाला 20 घड्याळ विकल्यावरच मिळालेत आणि तेव्हा वरची 4 घड्याळ त्याची शिल्लक राहिलीत. म्हणजे 4 घड्याळांच्या खरेदीत का नफा त्याला झालेला आहे. गोष्ट लक्षात येते का बघा, या ठिकाणी विकल्यामुळं त्याचा जो नफा झाला म्हणून ही किंमत जी आहे, एवढी गोष्ट आपण फक्त या गणितामध्ये समजून घेतली तर 100% याचं उत्तर आपल्याला येतं. इथं समजा भागाकार जर केला 10,200 भागिले 24, कारण एका घड्याळाची खरेदीची किंमत मागितल्या 24 न भागूया, 24 चूक 96 राहिले 6 राहिले, वरून घेतला 0, 24 दोन्ही 48, 10तून 8 गेले, 2 राहिले, अच्छा परत दिला, 1 राहिला, वरून घेतला. आता इथं शेवटचा जो भागाकार आहे तो आपल्या उत्तरापर्यंत आपण गेल्यानंतर तो करायची गरज नाही. 24 पंचा 120, इथं 5 लिहिलं, आपल्याला घड्याळाची किंमत मिळाली, पुढला भाग लावणं अपेक्षित नाही. हा पर्याय 425 1, 2, 3 मध्ये कुठे बघायचा आणि त्या पद्धतीने सोडवायचा. थोडासा फसवा आणि अशा पद्धतीच्या उदाहरणाचा जर तुम्ही निश्चितपणाने सराव केला तर असलं जरी गणित आलं तरी 100% समजा 3 विक्रीच्या 3/8 म्हटलं जातंय, विक्रीच्या 3 असं म्हटलं जातंय. विक्री किती आहे, मग अशा वेळेला आपण मानलं पाहिजे की त्या वस्तूची विक्रीची किंमत 8 रुपये असणार आहे, त्यावेळी त्याचा नफा 3 रुपये असणार आहे. म्हणजे कुणाच्या म्हटलंय हा शब्दांचा जो घोळ या गणितामध्ये केला जातोय की तुम्ही चुकावं यासाठी, तो त्याचा थोडासा बारकाईने जर अभ्यास केला तर निश्चितपणानं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी जाता येतं. त्याच्या पुढला एक प्रश्न आहे बघा, साधा सिंपल प्रश्न आहे, मध्यम स्वरूपाचा प्रश्न आहे, लांब लचक प्रश्न दिलाय बघा. कारण गणितामध्ये एक टॅक्ट आहे की त्याच्यामध्ये जेवढं गणित लांबवता येईल तेवढं लांबवलं जाते, जेणेकरून त्याच्यामध्ये वाचनामध्ये घोळ जावा, शब्दामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं मानसिक हे बदललं की कुठेतरी चूक व्हावी, हा एक त्यांचा उद्देश असतो. साधा प्रश्न आहे, 2020 साली आलेला हा प्रश्न आहे बघा. सुनंदाताईने डाळिंबाच्या विक्रीतून 17,000 रुपये नफा मिळवला, पहिल्यांदाच नफा दिलाय. त्यांनी डाळिंबाच्या लागवडीसाठी 7,000 रुपये, औषध फवारणीसाठी 5,000 रुपये, मजुरीसाठी 3,000 रुपये, वाहतुकीसाठी 1,000 रुपये खर्च केला होता, तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती? साधारणपणे बघा, काही वेळेला काही मुलं काय करतात की पहिल्यांदा काय करतात, त्यांचा झालेला खर्च काढतात 7,000. आपण तोंडी सुद्धा हे गणित करू शकतोय. झालेला खर्च 7,000, औषध फवारणी 5,000, 7 आणि 5 12,000, लागवडीसाठी मजुरीसाठी 3,000, 12 आणि 3 15,000, 15 आणि वाहतुकीसाठीचा 16,000 झाला. ही तुम्ही बेरीज पेशील केली आणि मग त्याच्यामध्ये नफा केला, पण एवढंही करायची काही गरज नाही. साधा सोपा उदाहरण आहे, कारण या सगळ्यांची बेरीज नफा झालेला खर्च अधिक त्याच्यामध्ये मिळालेला नफा हा त्याच्यामध्ये अधिक केला की हे गणित कोणतीही आकडेमोड न करता आपल्याला या ठिकाणी करता येतं. आणि असा वेळ आपण या ठिकाणी अशा गणितामध्ये वाचवायचा आहे बघा. 1 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16,000, हे 16,000 आणि हे 17,000 यांची बेरीज 16 आणि 16 32, यातले एक राहिले ते झाले 33,000. म्हणजे कुठलेही आकडेमोड न करता आलेलं उत्तर आहे 33,000
30,000 रुपये या ठिकाणी त्याला खर्च आलेला आहे. कुठली आकडेमोड मी केली का? नाही. अशा पद्धतीनं आपण गणित सोडवताना 50% गणित आपल्या डोक्यामध्ये जर समजा आलं तर 100% आपण त्याच्या नजरेवरनं सुद्धा तोंडी पद्धतीने सुद्धा कुठलीही आकडेमोड न करता ते सोडवू शकतोय. फक्त आपल्याला ते गणित समजणं गरजेचं आहे. आता अपूर्णांक या घटकावरती बरेचसे प्रश्न, किमान 3 ते 4 प्रश्न असतात. आणि अपूर्णांकामध्ये महत्त्वाचा जर समजपूर्वक जे आहे की छेद हा त्या वस्तूचे केलेले भाग असतात आणि अंश असतो त्या भागापैकी घेतलेला भाग असतो, ही संकल्पना पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये फिट्ट पाहिजे. तरच आपल्याला अपूर्णांकावरचे जी गणित आहेत ती सोडवता येणार आहेत. असाच 2017 साली आलेला एक प्रश्न बघा. 4 अंश छेद 7, 7 अंश छेद 4, 2 अंश छेद 28, 5 अंश छेद 14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आणि पर्याय दिलेत. यातलं 1, 2, 3 आणि 4 ही 4 पर्याय त्यांनी दिलेत. यापैकी मोठा लहान कुठला सांगायचा आहे. पण या ठिकाणी आपण साधारणपणे गणित बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की सहजपणे आपल्याला इथं 3 अपूर्णांक नजरेनं समछेद होऊ शकतात. उदाहरणार्थ 4/7 आहे. या 4/7चा आपण 7चा छेद पुन्हा वेळा करू शकतो का? तर 7चा छेद 14 करू शकतो. 14चा छेद 28 करू शकतो. आणि ते जर करायचं असेल तर आपण कोणतीही आकडेमोड करता आपण इथं करू शकतो. बघा 4/7ला या अपूर्णांकाला जर कितीनं गुणलं? 4नं गुणलं. अंशालाही 4नं गुणलं, छेदालाही 4नं गुणलं. 7 चोक 28, 4 चोक 16. बघा इथं पुढं 2/28 आलेच इथं. आता याला काय केलं? 5/14 आहे. या 5/14ला 2नं गुणलं. बघा 5 दुनी 10, 14 दुनी 28. याचा छेद 28 आला, याचा छेद 28 आला, याचा छेद 28 आला. आणि चौथा जो अपूर्णांक आहे तो जर बघितला आपण 7 अंश छेद 4 आहे. अंशाधिक अपूर्णांक आहे. म्हणजे याचं 1 पूर्णांक बघा 7/4 याचा 4 एके 4, 3 आणि 4 म्हणजे 2.25 याची किंमत किती होते? 2.25. बाकी सगळे कसे आहेत? अपूर्णांकामध्ये आहेत. आणि हा पूर्णांकाच्या पुढे आहे त्यामुळे हा काय लहान येणार नाही. आता तिन्हीचे छेद आपण सारखं इथं करून घेतलेत. बघा हा आला 16/28, हा आला 10/28 आणि हा आला 2/28. आणि मग यापैकी लहान आपल्याला काढायचा आहे. छेद समान आहेत, ज्याचा अंश लहान तो लहान. आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? 2/28 हा सर्वात लहान येणार आहे. जर मोठा विचारला तर हा सर्वात मोठा येईल. आणि मग बऱ्याच वेळेला जे अपूर्णांकाचे नियम आहेत, जर छेद समान असला ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो लहान, अंश मोठा तो मोठा. समजा अंश जर सारखे असले, समजा अंशच जर सारखे असले तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा आणि ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक काय येणार आहे? लहान येणार आहे. म्हणजे हे अपूर्णांकाच्या बाबतीतले जे नियम आहेत. मग समजा इथं एकसारखे नियम आपण त्याचा छेद काही वेळेला इथं समान करू शकलो, पण असंही न करता याच्याही पेक्षा एक चांगली पद्धत आहे. ही एक पद्धत होती की आपण साध्यापणानं करू शकतोय, पण या ठिकाणी अंश आणि छेद याचा एक वेगळा संबंध आहे. काय संबंध आहे तो? तर अंशाला छेदानं भागलं की त्या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर होतंय. आणि मग या गणितामध्ये, अशा गणितामध्ये जर तुम्हाला विचारलं की चढता क्रम लावा, मोठा कुठला आहे, लहान कुठला आहे, मधला कुठला आहे, त्यासाठी नवीन पद्धत जर बघितली, प्रत्येकाचं काय करायचं बघा. 4/7, 7/4, 2/28 आणि 5/14. जर आपण याच्यावरती एक 0 दिली की झाले 40 आणि 0 दिल्याबद्दल दशांश चिन्ह द्या. 7 भागायचा आहे,
7 49 होत नाहीत. किती होणार? 7 5 35, राहिले 5, परत 50 झाले. 7 7 49, 0.57 आलं. बघा आता इथे 7 ला भाग जातोय, 4 1 4 आलं, राहिले 3, दशांश चिन्ह घेतलं. बघा किती झाले? 30, 4 7 28, राहिले किती? 2, 4 5 20, म्हणजे 1.75 आलं त्याचं. याचं बघा आता भाग जात नाही म्हणजे 0.0 चिन्ह घेतलं, किती झालं? 20 झालं तिथं, तरी सुद्धा भाग जात नाही म्हणून परत 0 घेतलं, 200 झालं. आणि 28चा पाडा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय नाही, 7चा भाग लागतोय. समजा एकच घर त्याला पुरेसा आहे, 0.7, पुढलं घर काढायला सुद्धा गरज नाही. इथं 0.0 घेतलं आणि समजा इथं 50 घेतलं, 14 2 28, 14 त्रिक 42, राहिले किती? 8 80 झाले. 14 कितीचा भाग लागेल बघा? 14 5 80. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सांगू शकतो की सर्वात लहान हा पूर्णांक आहे. चढता क्रम लावा, 1 नंबरला हा लहान सगळ्यात असेल, त्याच्यापेक्षा मोठा कुठलं? पहिलं घर कुणाचं मोठं आहे बघायचं, याच्यानंतरचं मोठं याचं घर आहे, याच्या घरानंतर 3 आहे, इथं त्यानंतर इथं 5 आहे आणि शेवटला हा. म्हणजे चढता क्रम जर लावायचा, 1 नंबरला ही येईल संख्या, 2 नंबरला हा पूर्णांक येईल, 3 नंबरला हा येईल, 4 नंबरला हा पूर्णांक येईल. उतरता क्रम लावायचा तर हा 1 नंबरला येईल, हा 2 नंबरला येईल, हा 3 नंबरला येईल, हा 4 नंबरला. म्हणजे अशा पद्धतीनं छेदानं अंशाला भागून आपण त्याचा लहान मोठेपणा सहजरित्या काढू शकतोय आणि तो काढायचा आहे. त्याच अपूर्णांकावरचं एक उदाहरण बघा, 2018 सालीला एक उदाहरण आहे की पहिल्यांदा आपण काय करतोय आणि काय केलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी गणित आपल्याला सोडवता येते. गणिताचे 50 प्रश्न 100% 100 मुलांना येतात, पण त्या कालावधीमध्ये, त्याला कालावधी आहे 60 मिनिटामध्ये हे 50 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि ही कसोटी ज्याला जमली त्याला ते गणिताचे 100 पैकी 100 मार्क मिळणार. आणि त्यासाठी आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. समजा तुम्ही आपण एखादं गणित सोडवतो, त्या ठिकाणी गडबड गोंधळ करतोय आणि ते परीक्षा हॉलमधनं बाहेर आल्यानंतर त्याचं तुम्ही अचूक उत्तर सांगू शकता किंवा तुम्ही म्हणताय लगेच याचं उत्तर हे त्यांनी मी तिथं ते लिहिलं, पण त्यावेळेला करून उपयोग नाही, कारण त्या वेळ निघून गेली असते. आणि म्हणून या ठिकाणी सोडवत असताना शांतपणे शेवटपर्यंत उत्तर वाचून, प्रश्न वाचून त्याचं उत्तर काढायचं आहे, आकडेमोड करायचे आहे. बघा प्रश्न काय 18 साली आलेला, एका बागेत एकूण 60 झाडे आहेत, त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची आहेत, 1/2 झाडे नारळाची आहेत व उरलेली झाडे फणसाची आहेत. तर फणसाची झाडे किती? काय मागितले तिथं, काय मागितले ते बघा. फणसाची झाडे, आता फणसाची झाडे आणि उरलेली म्हटले म्हणून पहिल्यांदा काय करायला पाहिजे, त्या आंब्याची झाडे आणि नारळाची झाडे. आंब्याची किती आहेत? 1/3 आहेत. नारळाची किती आहेत? 1/2 आहेत. बारकाने विचार करूया, एकूण झाडापैकी झाडाचे किती भाग केले आहेत? 2 भाग केलेले आहेत. आणि त्या 2 भागापैकी एक भाग कुणाचा आहे? आंब्याच्या, नारळाच्या झाडांचा आहे. ह्याच भागाचे 3 भाग केलेत, त्यापैकी एक भाग कुणाचा आहे? आंब्याचा आहे. लक्षात ठेवा. मग तोंडी सुद्धा करता येते बघा. याचे 3 भाग करा, याचे 3 भाग किती होतील बघा? 20 येते. म्हणजे एक भाग याची किती असणार? अगदी तोंडी सुद्धा सोडत आहे. याची झाडे किती असणार? 20 असणार. याची 2 भाग केलं म्हणजे किती झाले? 30 झाले. 2 भाग म्हणजे 60चे 2 भाग, 30चे 2 भाग झाले. आणि त्यामुळे त्यापैकी एक भाग आहे म्हणजे किती आले इथं? 30 झाले. एकूण झाडे आहेत 60 झाले. किती? 30 आणि 20 50. म्हणजेच उरलेली झाडे जी आहेत ती झाडे किती असणार आहेत? 10 असणार आहेत. लक्षात ठेवा.
ही एक पद्धत अगदी नजरेनं आपण सहजरित्या करू शकतोय. याच्याही पुढे जाऊन आपण आणि काय करू शकतोय, याचं छेद समान करायचं, कारण हे छेद समान नाहीत म्हणजे त्याचे भाग आहेत ते समान नाहीत. म्हणजे ते भाग समान केलं तर लगेच येते बघा. म्हणजे याचं 1/3 1/2 दोन्हीचे छेद समान केले, यानं याला अपूर्णांकाला गुणलं, यानं याला गुणलं, म्हणजे 3 दुनी 6 3 दुनी 6 2 एके 2 3 एके 3, म्हणजेच ही दोन्ही मिळून झाड आहेत. 3 आणि 2 5 यांनी एकूण झाडाचे किती भाग केलेत, 6 भाग केलेत. 6 भाग म्हणजे 60 आहेत, 5 भाग म्हणजे काय असणार आहेत, 50 आहेत. एकूण जर दोन्ही मिळून झाडे मागितली तर ही दोन्ही मिळून 50 असतील. या पद्धतीने सुद्धा करता येईल. आणि उरलेली फणसाची झाडे आहेत ती किती असणार आहेत, 1 भाग आहे लक्षात ठेवा. आणि 1 भाग म्हणजे किती आला इथं, 1 भाग म्हणजेच 10 आहे. मग समजा 2 भाग असतील तर 20 झाड असतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जो आहे तो 10 झाडे या ठिकाणी येईल. 6/18 मध्ये 6/18 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. आता वास्तविक पाहता अंश आणि छेद याचा संबंध, जे उत्तर असते ही जी बेरीज आहे ती बेरीज 3 कधी असणार आहे, तर जो छेद आहे, छेद अंशाच्या किती पट पाहिजे, तर 18च्या 3 पट अंशांची बेरीज येईल, त्याला उत्तर 3 नाही. म्हणजे बारकाईने बघूया आपण, अगदी थोडी नजरेनं जर म्हटलं, 18 × 18 18 आणि 36 18 त्रिक 54, म्हणजे अंशांची बेरीज किती पाहिजे, ज्यावेळेला 54 येईल आणि त्याचा छेद 18 आहे, कारण छेद समान असल्यामुळं त्या ठिकाणी 54 छेद असणार आहे. आणि मग 54 असं किती वेळा घ्यायला लागणार आहे. वास्तविक पाहता हे गणित सोडवताना बघा 6/18 मध्ये म्हटले, पहिलं दिले ते पहिलं सोडलं, अधिक काय करायला पाहिजे, 6/18 अधिक 6/18 अधिक 6/18 अधिक 6/18. बघा आता या ठिकाणी जर बघितलं उत्तर 3 पाहिजे आपल्याला. 6 × 6 6 × 12 6 × 18 6 × 24 6 × 35. इथं बघा 18च्या 3 पट किती असणार आहे, 54 असणार आहे. आणि मग साइन 6च्या किती पट असणार बघा, साइन 90 54 पाहिजे, म्हणजे 6 6 6 किती वेळा घ्या पाहिजे, 9 वेळा घ्यायला लागणार. पहिलं एक आहे 1 2 3 4 5 6 7 8. आता या सगळ्यांची बेरीज केली, 6 × 6 6 × 12 6 × 18 6 × 24 6 × 35 6 × 6 36 6 × 7 42 6 × 8 48 6 × 9 54. आणि ही बेरीज येईल 54 अंश समान आहे म्हणून एकदाच आला, आणि मग त्याचं उत्तर किती येईल, 3 उत्तर येईल. पण आपण एवढं करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. या ठिकाणी साधी गोष्ट आहे, अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तर त्या ठिकाणी बघा 6/18 मध्ये उत्तर किती आहे, 3. या ठिकाणी आलेल्या उत्तरला छेदानं डायरेक्ट काय करायचं आहे, गुणायचं आहे. इथं 18 त्रिक 54 आणि या 54ला अंशानं भागायचं आहे. बघा साइन 90 54 6/18 अधिक 6/18 अधिक असं किती वेळा करावं लागेल, 9 वेळा करावं लागेल. प्रश्न बघा असा सुद्धा प्रश्न होऊ शकतोय, 6/18 अधिक 6/18 असे किती वेळा केल्यानंतर उत्तर 3 येईल, तर असं 9 वेळा केलं तर उत्तर 3 येतं. पण इथं काय म्हटलंय, 6/18 मध्ये म्हटले, म्हणजे हे पहिला जे मी चौकोन केलंय ते काय करायचं आहे, कमी करायचं आहे. म्हणून या 9 वेळा करण्याऐवजी पहिलं सोडलं, 9तून 1 गेला, किती नाही 8 वेळा अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला करायला लागणार. म्हणजे आपला वेळ यामध्ये न घालवता इथं काय करायचं आहे, छेदानं आलेल्या उत्तरला भागायचं आहे आणि त्याला जो अंश असेल त्या अंशानं सुद्धा भागायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर मध्ये म्हटलं असेल तर 1 वजा करायचं, मध्ये नाही म्हटलं असलं तर त्या ठिकाणी आहे ते आलेलं उत्तर लिहायचं आहे. दुसरा एक प्रश्न आहे बघा,
एका पुस्तकाचा 7/25 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 44 पाने शिल्लक राहिली तर एकूण पाने किती? असे बरेचसे प्रश्न येतात. काठिण्य पातळीचा प्रश्न आहे. इथं त्या ठिकाणी गुगली दिलेली आहे. तिने काय दिले? 7/25 म्हटलंय आणि 10 पाने त्यांनी म्हटलंय. मग मी काय म्हणतोय, थोडंसं आपण असं समजायचं बाळांनो की 10 पानं आपण वाचलेलीच नाहीत बघा. म्हणजे न वाचलेली पानं किती झाली? ही त्यांनी 44 सांगितले आणि ही 10 आहेत, म्हणजे किती झाली? 54 पाने त्यांनी वाचलीच नाहीत असं समजूया. मग आता इथं थोडासा बघूया किती भाग केलाय? 7/25 भाग आहे. किती आहे? 7/25 आहे. राहिलेत किती भाग? 25 मधनं 7 घालवायचे. एकूण भाग केलेत पुस्तकाचे 25, त्यातनं 7 गेले. राहिले किती बघा? 18 भाग राहिले. म्हणजे 18 भाग 25 पैकी 18 भाग आपण काय केलाय? वाचायचा राहिलेला होता. आणि 18 भाग म्हणजे किती आलं? 54 आहे. म्हणजे एक भाग किती झाला? 18 भाग म्हणजे 54. म्हणजे एक भाग 18 त्रिक 54. पुस्तकाचे एकूण भाग किती केलेत? 25. म्हणून 25 गुणिले 3 बरोबर 75 ही पुस्तकाला त्या एकूण पानं असणार आहेत. समजा या ठिकाणी जी मेन गुगली आहे ती 10 पाने. इथंच विद्यार्थी थोडंसं काय करतात? वाच. त्यांनी सांगितले एक भाग दिलाय 7/25 आणि 10 पानं. थोडंसं आपण आपल्याला गणित सोडवायचं, आपण 10 पानं वाचलीच नाही तर समजून या 44 पानामध्ये घातलं तर हे गणित 100% आपल्याला त्या ठिकाणी सुटलं जाते.